तर मित्रांनो, सकाळ सकाळ आपण आत्ता जस्ट एक आपल्याला भेटलं होतं चिकट टेप आपल्या जुन्या पेटीमध्ये हॉस्टेलच्या. तर हे लावून टाकले आपण आणि आता मस्त वाटतंय. सकाळ सकाळ पेटी चाळत बसलेलो, डबल बोलते कारण पहिलं कटमध्ये झालं एखाद्या वेळेस. तर चिकट टेप घावलेलं खूप जुनं होतं आणि त्यात मला वाटतं निम्म कवर झाले, निम्म राहिले, पण निम्म्या साईडलाच फाटलेलं, निम्म्या साईडला फाटलेलं नाही, त्यामुळे निम्म्या साईडलाच लावलेलं, जे की आता चांगलं दिसतंय. आणि मी अजून एखादं मोठं घेईन आणि सगळंच फुल हे करून टाकेन, नाही का, फुल मस्तपैकी सगळं कव्हर करल, जेणेकरून फाटणार नाही. लोक काय करतात, कसे बॅगा टाकतात, जसं काय त्यांचं स्वतःच असलं तर चांगलं वापरणार, लोकांचं असलं ना वाटर लावणार. त्यामुळे नवीन टाकण्यात मजा नाहीये, जुनच लावा भाऊ. मागचं पुढचं नवीन करा भाऊ. मागचं आहे ना जुनच ठेवा आणि ठेवा, चिकट टेप लावूनच ठेवा. लोक नाहीत चांगली, लोक रुपये जास्त देत नाहीत. काय सांगायचं आता, रुपये जास्त घेतले तू का रुपये का जास्त देऊ, असं म्हणजे फुकट येते का, मेंटेनन्स किती याला. असो, काय हरकत नाही. वाजल्यात 9:26, 9 वाजता आलोय, 25-26 मिनिटं झाले. ते चिकट टेप लावणं, दागाळे धुणं, पुसणं अर्धा तास ह्यालाच जातो, कारण डिटेलिंग मध्ये पुसतो आपण. तसं तर 5-10 मिनिटात बी होतं, पण आपापल्या ह्याच्यात स्लो आहे आपण. असो, बघूया आज काय होते. कारण CNG बिजने भरलं, कालच भरले 300 रुपये. तर बघूया आज 1,500 होतात का नाही, 1,500 करायच्यात. आणि HDFCचं अजून एक HDFCचं घेतलेलं मी सगळं मटेरियल, चेकबुक, पासबुक सगळे जाऊन त्यांच्या तोंडावर मारणार, म्हणणार राम राम, नको आम्हाला तुमचे उगाच नाही ते चार्जेस, ते GST BST. अरे माणूस दिवसाला 500-1000 रुपये कमवतो, तुम्ही GST आहे त्या 4 ट्रान्झॅक्शन पेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन झाली की माझे ट्रान्झॅक्शन साहजिक जास्तच होणार. रोज 10-20 ट्रान्झॅक्शन होतं नाही. तुम्ही लावत असाल मेंटेनन्स चार्जेस, तुम्ही तुमच्या हिशोबाने बरोबर आहे, मी माझ्या हिशोबाने बरोबर आहे, मला नाही परवडत, गेट आउट. तर आज चाललो मी बँक बंद करायला, मला वाटतं आता चालू होईल. तर बघूया. खराडीला जायला लागेल, खराडीची ब्रँच आपली, जो ओप्पोमध्ये कामाला होतो. ते 15-16 मध्ये होतो, 16 मध्ये होतो. त्या तवाचं हे की मला वाटतं आता पुढच्या वर्षी 10 वर्ष होईल, 9 वर्ष झालं अकाउंट सांभाळतो मी. आता होत नाही, आता पैसे कटायला लागले, त्यामुळे बस. आणि बऱ्याच दिवस झाले त्यांनी मला फ्री सर्व्हिस दिली बघायला गेलं तर, जे की बऱ्याच जणांचे 10,000 मेंटेनन्स ठेवायला लागतं तरच पैसे कटतात, असं होत होते. माझं बी होत असेल, मला माहित नसेल, मी नीट तसं चेक केलं. आज जाऊन सगळं बघणार, सेटलमेंट करणारे, बँक क्लोज करणारे, राम राम नको मला. तुम्ही किती चांगले ऑफर द्या, काय द्या, माझ्याकडून होत नाही भाऊ, नको मला. संपला विषय. HDFC राम राम. चलो सुरुवात करूया आजच्या खेळायला, बघूया 1,500 कसे होतात कसं नाही. 1000 झाले तरी ठीक आहे, कारण बँकेत खूप वेळ जाणार, मला माहिती आहे. बँकवाले आपल्याला अशी सोडणार नाही, सेटलमेंट करायला वेळ करणार नाही. चला. तर मित्रांनो, आपण आलतो, बघू शकता HDFCच्या मेन ब्रांचला आपल्या. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही कुठनंही करू शकता, पण आपण जिथं गेलो तिथं म्हणले ब्रांचला जाऊ. मेन ब्रांचला गेलं म्हणले चेकबुक लागेल, अनदर बँकचं पासबुक लागेल, हे आपलं कोटकचं आहे, पण 0 अकाउंटला पासबुक नसतं, मग ते म्हणजे चेकबुक द्या. आता कुठनं बी करू शकता म्हणलं, जर कोणी नाही केलं तर तुम्ही त्यांचे डिटेल्स द्या म्हणले, आम्ही बघू म्हणले. आणि आपण पहिलं जिथे गेलतो तिथं म्हणलेले की मायनसला होतं 165 का 66 रुपये, परत काल मायनसला गेलतो, त्यामुळं माझं डोकं फिरलं. आता ते मायनस प्लस केलंय, मग आता परत तिकडे गेलो म्हणून आता 15 दिवस थांबा म्हणून, आता त्याला माहिती, मग त्यामुळे अनदर बँकला जायला लागेल, अनदर ब्रँचला. तर जाऊया आपल्या इथल्या अनदर ब्रँचला. येताना तर काय ऑर्डर पडली नाही, आता परत ओलावर चालू करणार, परत जाणार आहे आणि बघूया आता जाताना ऑर्डर पडते का नाही पडते. पहिलेचं ठीक नाही, आज हे बँकचं सेटलमेंट करूनच घ्यायचं आहे मला. अनदर ब्रांचला जाऊन घरी जाऊन चेकबुक घेऊन कोटकचं एक कॅन्सल चेक द्यायचं त्यांना. असे बी लाख लपडे असते बँकेचे बरं का, क्लोज करताना. अनदर याला जाऊन हे करून चेकबुक देऊन बँक क्लोज करून एकदाच फॉर्मवर्ड सहा करून टाकतो. वाजले जवळ किती आता 10:54, 11 वाजले. आता काही धंदा करणार, त्यामुळे आज तर काही धंदा होणार नाही. आपण आला खराडी मेन ब्रांचला. इथं दिवस वाया गेला, तर परत जायचं इथनं घरी. 12 वाजणार, 12 नंतर परत तिथं जाणार, तिथं लंच ब्रेक होणार, मग परत हे करणार ते करणार. एक चेकबुक सकाळी घेऊन आलो असतो बरं पडलं असतं, तिथंच क्लोज झाला असता विषय. मला काय माहिती होतं चेकबुक लागतंय अनदर बँक, आणि तसं आता सेटलमेंट झाली, सगळं 0 आहे. परत काहीतरी करता येईल, काहीतरी कार्ड करता येईल, यांचं काय सांगता येत नाही बाबा.
अकाउंट लवकरात लवकर आजच्याच क्लोज करून घ्या. ऑर्डर नाही पडली तरी चला, पण घरी जायचं आता. चेकबुक घेऊन रुद्रंग सोसायटी जिथं HDFC बँक आहे तिथे जायचं. चला, वाजले 2:12 आणि आपल्या नियर बाय HDFC चालू ते म्हणते तसं काय करायची गरज नाही म्हणतात. जिथं मेन ब्रांच आहे तिथं जाऊन करायला लागतं म्हणतं. म्हणजे ह्याचं काय चाललंय मला काही कळत नाहीये. आता मी परत इथनं जर निघालो तिथं जाऊच तोपर्यंत ब्रांच बंद होईल. टोटली फालतूगिरी चालली, काय कळा ना मला. आणि हे म्हणले मग द्या ठीक आहे, मग एखादा फॉर्म भरून आम्ही त्यांना पाठवतो म्हणले पोस्टाने. आता पोस्टाने 2 दिवसांनी देईल. आज पाठवलं तर पाठवलं, नाही तर सोमवारी पाठवलं, नाही तर पाठवलं नाही. यांचा विश्वास नाही मला. आता मला परत इथनं चेकबुक घेऊन खरड्याला जायला लागेल. मला ते नकोच, डोक्याला वैतागवाडी. काय चाललंय ह्यांचं काय माहिती फालतूगिरी. आणि येता खराडीवरनं एवढा वेळ का लागला तर खराडीवरनं भूमकर चौकला एक ऑर्डर बसली म्हणतात देव पावला 450ची. तिकडनं कॅम्पला म्हटलं देवच पावला. आणि कॅम्पवरनं मग आपण जेवून लगेच आपल्या इथल्या ब्रँच लावलं तर ह्यांचं असं नाटकी. काय फालतूगिरी चालली मला काही कळणार राव. कुठनं बी क्लोज करू शकतो ना, मग काय प्रॉब्लेम आहे. हे म्हणतात आता आम्ही असं करू म्हणतात. पोस्टाने पाठवून दे म्हणतात. आता पोस्टाने पाठवणार आहे का नाही मला माहित नाहीये. अवघड. आता मला नाही इलाजाने परत 20-1 किलोमीटर जावं लागणार लांब. कारण आपण काय मला काहीच कळत नाही. चेकबुक घेऊन जायला लागेल मला. चला, हे एक HDFC बँक आहे आपल्या घराच्या जवळ. आणि ह्यांना बी विचारलं ते हे बी म्हणले की होम ब्रांचला जायला लागलं. म्हटलं आता 2:30 वाजलेत सर, मी तिथे जाऊ पण 3:30 वाजत. म्हटलं कसं होईल. ते म्हणले काय विषय नाही, जाऊ शकता, होईल, काय प्रॉब्लेम नाही म्हणले. 1 मिनिट, कोणाचं तरी मित्रांनो फोन कोणाचं होतं तर HDFC मधल्याच ब्रांच ज्याच्याशी बोललेलो त्या व्यक्तीचा होता, तिथल्या सरांचा. त्यांचं म्हणणं होतं की होऊ शकतं, पण पहिलं का नाही म्हणले आले मला माहीत नाही का असं म्हणाले. नंतर म्हणले होईल. आणि मग एक फॉर्म भरून घेतला. ह्याच्या अगोदर मी जिथे गेलो तिथं फक्त अकाउंट नंबर आणि एक सही घेतली. आणि अकाउंट नंबर, नाव, 3 सह्या घेतल्या. म्हणजे कंपनी एकच, रूल्स वेगवेगळे, असं का. आणि ह्यांचं बी हेच म्हणणं होतं की चेक लागत नाही क्लोजरला. तुम्ही त्यांना विचारायचं का. म्हटलं सर मला पहिल्यांदाच गेलो, मला काय माहितीच नाही आयुष्यात. पहिलंच हे जे अकाउंट आहे जे आपण क्लोज करतोय. आणि मला वाटतं ते हे 3रं अकाउंट असेल. ह्याच्या अगोदर जे 2 अकाउंट होते ते ITतले होते टायपिंगचे, ते मी क्लोज नाही केले, ते ऑटोमॅटिक क्लोज झाले. हे पहिलं अकाउंट आहे जे मी क्लोज करता मला एवढं फिरावं लागतंय. आणि ते बी एवढ्या मोठ्या कंपनी HDFC. आता हे BBOD शाखा आहे. ते रुद्रंग सोसायटीची शाखा होती. तर तिथं बी नाही म्हटले. नंतर म्हटलं मग लेखी द्या. त्यांनी खराडीवाल्यांनी असं सांगितलं मला की कोण नाही म्हणलं की त्यांच्याकडून लेखी द्या म्हटलं. तर ते मग देतो म्हटले. अकाउंट नंबर आणि सिग्नेचर घेतले आणि म्हणाले आम्ही पोस्टाने पाठवून देतो म्हटले. मला डाऊट आला हे पाठवतील नाही पाठवलं, त्यामुळे आपण इकडे आलो. आता BBOD शाखेपाशी आलो. तर ह्यांनी आपल्याला नाही म्हटलेलं, आपण इथं आलो. मग नंतर त्यांचा कॉल आला, मग परत गेलो, मग होईल म्हणले. आणि आता फॉर्म भरून दिले. तर म्हणलं किती दिवस, 2-4 दिवसात होईल. आज शनिवार आहे म्हणले, नेक्स्ट सॅटर्डे पर्यंत होईल. म्हणजे 2-4 दिवसात म्हणत त्यांनी आठवडा लावलाय असं त्यांचं म्हणणं आहे. बरं ठीक आहे, नेक्स्ट सॅटर्डे तर नेक्स्ट सॅटर्डे. तर आपण नेक्स्ट मंडेला देऊ. चला 1 दिवस जास्त देऊ. नेक्स्ट मंडे पर्यंत बघूया क्लोज होते का नाही. नाहीतर नेक्स्ट मंडे नाही तर पुढच्या मंगळवारी, हा मंगळवार सोडून त्या पुढच्या मंगळवारी आपण ह्यांच्याकडे परत येऊया आणि विचारू बाबा काय झालंय काय नाही, होतंय का नाही. आणि खरंच मला नको हे अकाउंट, कारण आपली लायकी नाही. जे खरं आहे ते खरं आहे भाऊ. आपली लायकी नाही HDFC मध्ये हे करणार. कारण कसं आहे त्याला मेंटेनन्स असतो आणि 10,000 रुपये त्याला ठेवावं लागतं. आम्ही असे व्यक्ती आहेत जे कोटकच्या जीवर जगणारे, झिरो अकाउंटवर. कारण आमचे जे पैसे असतात ते आम्हाला सेव्हिंग करायचे. आम्हाला तुम्हाला मेंटेनन्सला ATM कार्ड चार्जेस, हे चार्जेस, ते चार्जेस, असे बरेच चार्जेस असतात. एवढे चार्जेस असतात नाही. SMS चार्जेस, इंटरनेट चार्जेस, नेट बँकिंग चार्जेस. नको रे बाबा नको. माझ्या मित्रांची मला माहिती काय हाल काय नाही, त्यामुळे मला हे मोठ्या ह्याच्यात नकोच आहे. आणि असं नाही की कोटकला नाहीये, कोटकला आहे. कोटकला फक्त ह्याचे चार्जेस आहेत, ATM चार्जेस आणि चेक चार्जेस. जर घेतले तर साहजिक किती घेतो आपण, त्यामध्ये चार्जेस लागतात. एवढं ठीक आहे. ATM वापरतो त्यामुळे ते देऊ शकतो, चेक वापरतो त्यामुळे देऊ शकतो. बाकीचे कसले भाई SMS चार्जेस येते, नको तुमचे SMS काय नकोच. वैताग वाढायला. आता बघा सांगितलंय मी, आता जे झालंय ते सांगितलंय. बघू आता 1 आठवड्यात काम होते का नाही होते. आणि मधल्यात 2 चॉईस, आता 3 मधल्यात. तर मला असं वाटतं की घरापाशी घरी जावं. 800 रुपये झालं.
आता काय मूड नाही माझं काम करायचं आहे, मी मला डोकं लय खाल्ले. त्या मॅडमने असं कसं सांगितलं मला, विचार करा तुम्ही, की अकाउंट क्लोज करायचं आणि तुला चेक लागल अनदर बँकचा. आणि त्यांनी मला 2-3 विचारलं, तुम्ही नक्की अकाउंट क्लोज करताय आणि पण म्हणते चेक कशाला लागतो का, ओपन करायचं, जर ओपन जरी करायचं असेल तर चेक कशाला लागतो मला हे कळत नाही, आणि क्लोज करायचं असेल तर चेक कशाला लागतंय. माझं चुकलं त्या मॅडमचं, मी फोटो नाव नंबर नाही घेतला, म्हणजे दुसऱ्या ब्रांचला येऊन सांगायला. सरकारी बँकवाले वागायला लागले तुम्ही लोक, राग यायला लागले तुमच्या लोकांचा. काय जाऊ दे, एवढे जे 10 वर्षाचे नाते संबंध तुम्ही असे हे करायला लागले, जाऊ दे. काय बोलावं, लय कॉमेडी व्हायला लागले, एवढं बी कॉमेडी होऊ नये. पण एक तुम्ही रिस्पेक्टेड कंपनी आहात आणि खूप मोठी कंपनी आहे, HDFC छोटी नाहीये. त्यामुळं मला असं वाटतंय की त्यांनी जरा लक्ष घालावं. तर मी सांगतो, आजची तारीख वार्त स्टार्टिंगला आलंच असेल तर कुठला मॅनेजर HDFCचा बघत असेल तर कृपया तुम्ही CCTV चेक करा, आणि तिथं माईक वगैरे असतील तर ते चेक करा. आणि तुम्ही बघा मग त्या मॅडमने मला काय सांगितलं काय नाही. साहजिक आहे, माईक वगैरे तर असेलच तिथं, कॅमेरा तर असेल. मी आलेले माझी ट्रिक हेच जर्किंग, सेम जर्किंग घालतो मी, बदलत नाही रोज, कारण एकच जर्किंग आहे. माझी गाडी बी तिथे एंट्री झालेली असेल, तुम्हाला दिसत असेल, तुमच्या गेट समोर लावलेली मी एंट्री दिसेल, काय विषय नाही. सकाळी मला वाटतंय 9:30 इथनं निघालो, 10-11-12च्या आतमध्ये, 10 ते 12च्या आतमध्ये आलतो मी. मला बी आठवण आहे, किंवा ब्लॉग मध्ये सांगितलं असतं मी टायमिंग. चेक नव्हता मागितला पाहिजे, चेक नसता मागितला त्यांनी, सकाळीच काम झालं असतं माझं होम ब्रांच म्हणून तिकडच्या, आणि विषय क्लोज झाला असता. आता ह्यांना दिलंय, ह्यांच्यावर बी मला विश्वास नाहीये बरं का. परत आठवड्याने म्हणतील नाही होम ब्रांचलाच जा, माझं डोकं आलं. जर इथनं झालं तर ओके, इथनं बी नाही झालं तर HDFC वाल्यांनो बघा मग बाबा तुमची सर्व्हिस कशी आहे कशी नाही. कारण एखाद्या कस्टमरला, नशीब मी रिक्षावाला आहे त्यामुळे मी ऑर्डर जाताना तर ऑर्डर भेटली नाही, पण समजा चला जाता येतो ऑर्डर मारत आलो, पण एखाद्याकडं 2 व्हीलरवर किंवा ट्रान्सपोर्टवाला नसेल, तो एवढा लांब येतोय पैसे घालून, तो एवढ्या लांब परत जातोय पैसे घालून, परत तिकडचे म्हणतात नाही सुद्धा तिकडच परत, म्हणजे किती एखाद्याला मेंटली त्रास होतो हा याचा विचार करा जरा. असं नाही केलं पाहिजे. आणि अकाउंट क्लोज करायचे कुठनंही करू शकता, हे मला असं पटतंय, आणि हेच रूल्स आहेत त्यांचे. सकाळी ज्यांनी सांगितलं त्यांचं पण तो सकाळवाला तर म्हणलं बाई बालाजीनगरवाला मायनसला अकाउंट आहे ते प्लस मध्ये करा आणि मग 15 दिवसांनी करा. म्हटलं सर 165 रुपये 2 मिनिटात भरतो म्हटलं, आणि करून टाका क्लोज. नाही मग म्हणलं होम ब्रांचला जाऊन तिथून लगेच होऊन दिलं. होम ब्रांचला गेलो, होम ब्रांच मला म्हणतात हे द्या अनदर बँकचं चेक द्या. माझं आहे कोटकचं ठेवलं घरी, कोटकचं काही लिंक गरजच नाही ना, त्यासाठी मी आलो इकडं. पण म्हणलं एकदा विचारून घ्यावं, विचारून घेतलं तर तिसऱ्याचं म्हणणं आहे, तिसरी ब्रांच रुद्रंग सोसायटीतली, त्यांचं म्हणणं आहे की होतच नाही, तिकडच होतं तरी आम्ही पोस्टाने पाठवतो. एकदा लेखी मागितलं, पोस्टाने पाठवू म्हणले, मग दिलं त्यांनी. ते फक्त अकाउंट नंबर आणि सही घेतली. बेट लावून थांबतो, तो फॉर्म पुढे जाणार नाहीये. हा एखाद्या वेळेस गेला तर जाईल. वेगवेगळ्या शाखेतला हा 4था ब्रांच. हा बी पहिला नाही म्हणला, नंतर बाहेर आलो तर फोन करून बोलवलं, मग गेलो आणि केलं काम. आता होतंय का नाही हा चौथा बी 50-50 मध्ये, म्हणजे होईल नाही होईल माहित नाही, 50% वाटतंय. पण थर्ड ब्रांचचं तर नव्हतंच माहित मला. 10% आशा होती त्यांच्यावर, 90% नाहीच असं होतं. पण ह्यांच्यावर जर 50-50 विश्वास आहे. आय डोंट नो काय होईल काय नाही. ह्यांना 1 वीक दिलाय मी, हे 2-4 दिवस म्हणले, परत म्हणले सॅटर्डे, नेक्स्ट सॅटर्डे, म्हणजे 1 वीक. चला 1 वीक घ्या, मी अजून 2 दिवस येतो, सोमवार मंगळवारी येणार मी डायरेक्ट. मंगळवारी बघूया होतंय का नाही. नेक्स्ट मंगळवारी नक्की हा ब्लॉग बघा, ह्याचा पुढचा भाग म्हणू शकता तुम्ही की काय झालं, माझं अकाउंट क्लोज झालं का नाही, आणि हे अकाउंट काय किती मायनसला जाऊ, मला क्लोज करायचं, मला नको आहे. आणि त्यांनी सगळं चेक केलेले, त्यांनी दोनदा चेक केलं बरं का. एकदा ज्यांच्याशी बोललो मी त्यांच्याशी, आणि दुसऱ्या 1 नंबर काउंटरला त्यांनी फॉर्म सबमिट करला, त्यांनी मी चेक केलं की काही लिंक आहे का नाही माझ्या अकाउंटची. तर म्हटले काही लिंक नाही, काही प्रॉब्लेम नाहीये, सगळं आहे. आणि पैसे जे आहेत आपले फक्त ₹0, 15 पैसे नको, मला काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही तिकडे डोनेट करा, नाही तर मला नका देऊ, मला नाही ते 15 पैशाची गरज, मला फक्त अकाउंट क्लोज पाहिजे, परमनंट, टेम्पररी नाही, परमनंट. हा आयुष्यभरासाठी मला, आणि भविष्यात मी कधीच HDFCचं अकाउंट खोललं नाही. वाईट असं म्हणणं नाही, HDFC चांगले,
पण प्रत्येक ब्रँडचे वेगवेगळे रूल्स आहेत, हे की चुकीचं आहे. मी ओप्पो कंपनीत काम केले, अजून बऱ्याच कंपनीत काम केलं, तर प्रत्येक कंपनीचं प्रमोशन करत बसणार नाही. आता मी पहिले सांगितले तुम्हाला ऑलरेडी. पण मी ज्या कंपनीत काम करायचो ना, त्या कंपनीच्या कुठल्याही काउंटरला जावं तर प्रत्येक मुलगा टी शर्ट घातलेला असेल किंवा नसेल, पण त्याची जी बोलण्याची पद्धती ती सगळ्यांची एकसारखी दिसेल का, तर त्यांना शिकवलं गेलं तसं. मग इथं बी प्रत्येकाला एकसारखं शिकवा असं म्हणणं आहे माझं, जेणेकरून कस्टमरला असं धावपळ करायला लावू नका, कस्टमरला त्रास देऊ नका. आता कस्टमर आमच्याकडे येतात पॅसेंजर, कधी कधी म्हणते 1 किलोमीटर पुढं सोडतो आम्ही, चार्जेस घेतो ती वेगळी गोष्ट आहे, ती घ्यायलाच लागणार. साहजिक आहे भाऊ, तो इथवर सर्व्हिस माहिती इथवर देणार, पण तो एक्स्ट्रा मागतोय तरी बी देतोय, पण पे करायला लागतं, पण देतोय ना सर्व्हिस, हे महत्वाची. तर सर्व्हिस असं आहे चांगली दे हे म्हणणे. बाकी मी कितीही बडबड केली तरी कमीच आहे, कारण आपण बडबड करायला मोकळा आहे आयुष्यभर. तर चला आजचा व्लॉग इथे सेंड करूया. आणि 800 रुपये ठीक आहे, आज तसं बघायला गेलं तर काम नाहीच केलं, फक्त आपण हे बँकेचं काम केलंय. जाता येता आपले 800 रुपये झाले, म्हणजे देवच पावलं म्हणायचं आपल्याला. आज धंद्याला नव्हतं, आपण HDFC साठी 1 दिवस घालवले बघा, बँक क्लोज साठी. ते बी आता होतंय नाही होत आय डोंट नो. तर ठीक आहे, मला काय वाईट वाटत नाही की आज कमी झाले, कारण 800 रुपये झाले ही खूप चांगली गोष्ट आहे, जी की मी फक्त जाणे येण्यातच वेळ माझा वाया गेला, अख्खा दिवस गेला आज. 2:46 झाल्यात. आता अजून पैसे होऊ शकतात, पण म्हणलं घरा पैशाला लांब का जावं पर्यंत नाही का. तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करूया. 3 कांडे राहिले, साहजिक एवढं काय पडलो नाही आज. तर हेच 3 कांड्यावर उद्या काम करायचंय. आणि मला असं वाटलेलं की सकाळी नाही का ते चेक बीक सगळं घेत असतील, तर तसं काही नाहीये. ते चेक बीक सगळे पासबुक माझ्याकडेच राहतील, तर ते मी घरातनं घेतलेत सगळे. सकाळ दरनं हिंडवतोय, ATM त्या घरात जाऊन ठेवून टाकतो. अकाउंट क्लोज झाल्यावर सगळं ते डिस्पोज करून टाकतो, कत्री मारून सगळं नष्ट करून टाकतो, त्याला कोणाच्या हाताला लागू नये असं, कारण आपले हे अकाउंटचा गैरवापर होऊ नये म्हणून. आणि असं बी ते अकाउंट क्लोज झाल्यावर काही गैरवापर होणार तरी बी आपले हे रिस्पॉन्सिबिलिटी आहे, इंग्लिश वा रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण ते नष्ट केलं पाहिजे सगळं. आणि बघूया काय होते काय नाही. वेटिंग फॉर नेक्स्ट वीक अँड लेट्स सी व्हॉट हॅपन. माय इंग्लिश इज कम्प्लीटेड. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये, आणि बघूया उद्या संडे. उद्या आय होप CNGचे पैसे आज निघलेच नाही, 1000 बी निघलेले आहेत तसे, तर केले तर अजून होऊ शकतो. 3च वाजलेत. कोणाला एवढा हाऊस. 800 तर 800 काय विषय नाही. ठीक आहे, आजचं काय कामामध्ये मोजलंच नाही जाणार. आजचं दुसरीकडेच गेले सगळं टाइमपास झाला आज. तर उद्या बघूया 3 काढत जेवढं तेवढं करूया, काय विषय नाहीये, कारण कंपनीचा मला अजून गॅप वाढवायचा नाहीये, त्यामुळे मी कमी काम करतोय. आणि HDFC प्लीज 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 कृपा करून तुमची सर्व्हिस चांगली द्या. प्रत्येक ब्रांचला एकसारखे रूल्स ठेवा, हे खूप महत्वाचं आहे. मी बऱ्याच कंपनीत काम केलंय, माझं वय बघायला गेलं तर मॅनेजर लोक माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, पण मी हे खूप सांगण्याची गरज आहे. कस्टमर लोक काही वेळेस सांगत असतात, काही गरीब माणूस आहे, आरशाला धडकून गेला, मार्केट रेट पण मला वाटतं जळे जाऊ दे शिकाने. तर हे खूप मोठी गोष्ट आहे की काही लोकांना असं वाटतं की छोटी लोक मोठ्या लोकांना सांगू शकत नाही. वयाने बी म्हणा कसं बी म्हणा, मी तर वयाचाच विचार करतो की मी जरी कितीही छोटा असलो तरी मला नॉलेज तेवढे. बऱ्याच कंपनीत काम केल्यामुळे मला नॉलेज आलं, अगोदर नव्हतं बरं का मला. कंपनीत 3-4 कंपनीत काम केलेले मी, तेव्हा हे जाऊन कुठेतरी नॉलेज आले की समोरचं काहीतरी व्यक्ती सांगत असतो, साहजिक आहे हे जे मी तुम्हाला सांगत तेव्हा ते पटन. हे आता पूर्ण ब्लॉग बघितला तुम्हाला पटलं असेल की बाबा 100% नाही ते 50% बरोबर बोलते, की रूल्स सगळीकडे एकसारखे पाहिजे आणि कस्टमरला जास्त हिंडावलं नाही पाहिजे, आणि नियर बाय आहे ते झालंच पाहिजे. आणि समजा सकाळचं जसं पहिल्यावाला बोललं की 165 भरून 15 दिवसांनी, कशाला 15 दिवस लागतात बाबा, का थांबू तो माणूस 15 दिवस? त्याला घरी जायचं, त्याला गावाला जायचं, त्याला भारत सोडून जायचंय, त्याला दुबईला जायचं असेल, काहीतरी विषय असेल त्याचा, तो 15 दिवस तुझ्यासाठी थांबणार आहे का? तुझं तो फॉर्म घे 5 मिनिटात भर आणि ते तुझं तू कधी बी क्लोज कर, तो जाईल ना त्याच्या गावाला. विचार करा बाबा, सर्व्हिस महत्वाची आहे, खूप मोठी कंपनी आहे, रिस्पेक्ट करतो तुमच्या कंपनीचे. अजून बी काय म्हणजे असं वाईट बोललेलं नाही तुमच्या कंपनीला, आणि अजून बी भविष्यात बोलणार नाही, कारण 10 वर्ष झाले सर्व्हिस दिली, खूप चांगली दिली. पण आज जे पळवलं ना ते चुकीचं झालं, ते व्हायला नव्हतं पाहिजे. त्यामुळं
रिस्पेक्टेड HDFC बँक लिमिटेड इन इंडिया, हा ब्लॉगवर जरा विचार करून आणि आपल्या सगळ्या ब्रांचच्या एम्प्लॉईजला समजून सांगा की एकसारखं वागावे, रूल्स फॉलो करावे. आणि जर असं असेल की होम ब्रांच मध्येच करावं तर कोणीच आता जसं ऍक्सेप्ट केलं माझं हे त्यांनी फॉर्म, तसं कोणी करूच नाही. जर तसं असेल आणि तसं नसेल तर प्रत्येक ब्रँचने माझं ऍक्सेप्ट करावं. पहिले नाही म्हणू नये, नाही म्हणता म्हणते तर माणूस काय होतो निम्मा खचतो. कारण मी खचलो, म्हणलं भाई इतके लांब कसं जाऊ परत होम ब्रांचला, माझ्या इथनं आहे 15-20 किलोमीटर, माझं जातो 1 तास, मुंडवेला असतं ट्रॅफिक. विचार करा तुम्ही स्वतः. काम धंदा सोडून माझा 3 तारखेला हप्ता आहे, हप्ता ह्या बँकेत नसतो, आपल्या कोटकला आहे म्हणून कोटक चालू आहे आणि कोटक चालूच राहणार आहे कारण तो झिरोवाला आहे, तर जास्त ट्रान्झॅक्शन करणार नाही, त्यासाठी फॅन पेपरला हे सगळं सांगितलेलं आहे. पण एखाद्या माणसाला एवढं पळतंय म्हणल्यावर बघा ना तुम्ही राव, कामधंदा सोडून कोणी एवढं पळत सुटणार आहे का? बँकेची काम म्हणलं असं एक दिवस गेल्यावर मी 1000 रुपये कमवतो रोज, 1000 रुपयाचं नुकसान झालं का नाही, पण ते माझं नशीब चांगलं की मला ऑर्डर पडले हे माझं नशीब, त्यामुळं नुकसान आज झालेलं नाही. पण जर समजा एखादा प्रायव्हेट, समजा मी जसं पहिले प्रायव्हेट कंपनीत कामाला होतो तसं प्रायव्हेट कंपनी एखादं कामाला असतो, एखादं नाही 80-90% लोक कामाला असतात प्रायव्हेट कंपनीत, मग त्यांचं नुकसान होत नाही का? फक्त अकाउंट क्लोज करण्यासाठी 1 दिवस लागतो अख्खा. विचार करा, बाकी उद्या भेटू. चला, ऑर्डर मारत आपण आलो आहोत जांभूळवाडी तलावाच्या थोडं पुढं. कारण म्हणलं पडतंय तर का सोडायचं, पडत आपण मस्त भारतीय हॉस्पिटलला गेलो. भारतीय हॉस्पिटलला डायरेक्ट इकडे धप्पा दिलाय. 60 रुपयाची ऑर्डर, एवढं बिल नाही आलं. भारतीय विद्यापीठनं 4-5 किलोमीटर असेल, 60 रुपयाला 4-1 किलोमीटर असेल, तर आपले 1000 रुपये टोटल झालेत. म्हणलं 200 रुपये काही जास्त मोठी गोष्ट नाही, मला माहिती 200 रुपये करायला किती वेळ लागतं किती नाही. टाइम बघा किती झालेत, 3-59 म्हणजे 4,000च्या आत 1000 रुपये झाले. आणि सकाळी जाताना ऑर्डर नाही पडली बरं का, जाताना ऑर्डर पडले असते म्हणजे बँकेची कामाची वेळ 1-2 तास इकडे दिले तर 1,500 झाले असते आपले कसे बी, काही विषय नाही. पण मला 800 रुपये झाले. म्हणलं अरे 1000 बी नाही करू शकत का म्हणलं आपण, 200 रुपये तर 800 झालेत. म्हणजे 200 रुपये आपण आपल्या डाव्या हाताचा मुळे, उजवा ते डाव्या हातात मोबाईल धरला म्हणून डाव्या हाताचा मुळे म्हणलं 200 रुपये काय मोठी चीज आहे आपल्यासाठी. म्हटलं 4 ऑर्डर घेतले तर धप्पा मारलं, लगेच झाले 1000 रुपये. तर आता साहजिक भारतीवरनं आपल्या पण भारती हॉस्पिटल जवळ जायला लागेल, कारण तिकडे आपलं पार्किंग आहे. तर इकडनं तिकडं जायला आपल्याला अजून 50-60 रुपयाची ऑर्डर पाहिजे. 50ची जरी पडली तरी ठीक आहे. आता मला पडतं कट झालं कारण ऑर्डर पडली पण हाताला नाही लागली. पण आपल्याला आता जी ऑर्डर हवी आहे ती हवी आपल्याला पार्किंगच्या नियर बाय किंवा भारतीय हॉस्पिटलची. तर आता आपण भारतीय हॉस्पिटलची ऑर्डर बघतो. इथनं बघू 1-5-10 मिनिटं थांबावे, पडली तर ठीक, नाहीतर चौकात जाऊया, दत्तनगरची सीटं भरूया. दत्तनगरवरनं कोण ना कोण भेटेलच. 1 किलोमीटरची जरी मला ऑर्डर भेटली ना तरी मला 50 रुपये भेटतात. किती 50 खालीवर होत राहतं कधी, काय विषय नाही. कधी 45, कधी 44, कधी 50 पर्यंत पडते. आणि आपल्याला ऑलरेडी 1000 झाले त्यामुळे ठीक आहे, आपल्या लेवल झालेली आहे. पण इथनं जर स्वारगेट वगैरे पडली तर 200 रुपयाची पडत आणि मी उचलन बी, माझं काय सांगता येत नाही, नेम नाही माझा. कारण मी तिकडनं मग 100 रुपयाची परत कात्रजची घेईन, कात्रज 100-150ची, 1200-1300 बी होईन भाऊ, काय बी होऊ शकतं. त्यामुळं आशा करतो की मला डायरेक्ट इथनं दगडूशेठ वगैरे पडावी 300-400 रुपयाची, 400 रुपयाची पडावी डायरेक्ट. 300 रुपये होतात पण मला 400 पाहिजे, कारण मला 1.5 करायचेत ना. हा मग येतानाही पडन होईन की. पण ठीक आहे, चला दगडूशेठची ऑर्डर द्या 300 रुपये. तर बघूया काय होते काय नाही, मला माहित नाही पडणार आहे का नाही. वाजलं 4:01. माझी आशा आहे की मला दगडूशेठला ऑर्डर पडावी आणि माझ्या अंदाजे इथनं 200च्या वरच होईल दगडूशेठ. तर मित्रांनो, माझी जी आशा आहे ती पूर्ण व्हायला लागली. काय झालं काय माहिती, डायरेक्ट भाई दगडूशेठची ऑर्डर पडली ना मला. पण भाई प्राइस लय कमी दाखवते, 187 रुपये दाखवतात. 200 रुपये तरी पाहिजे होते का नाही. आता मी कस्टमरला जाऊन विचारणार, भाऊ मीटरने येणार आहे का. जर कस्टमर मीटरने आलं तर 200 तर होईल साहजिक आहे. तिकडनं येताना स्वारगेट पडेल का नाही माहित नाही. स्वारगेट नंतर सीटं बरं द्यायचं, स्वारगेट पर्यंत बघू काहीतरी जुगाड लावू आपण. वाजल्याच बघा 4, जायला 5, यायला 6-7, ठीक आहे चल जाऊया. पण जर मीटरने आली तर जाणार, मीटरने नाही आलं तर नको. मग मी भारतीय हॉस्पिटल 50 चालू करेन. कारण भाऊ
जिथं 200 होतं ते तिथं मी 183 का घेऊ, मी स्वतःचं नुकसान का करू. तर कस्टमरकडे चाललोय मी आता 1-2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. कुठला चौक आहे माहित नाही, त्या चौकात जाऊन राईटला जायचंय, तळाकडे जायचंय, तळ त्या साईडला आहे, मी ह्या साईडला आलोय. इकडनं पुढे गेलो तर स्वामीनारायण मंदिर आहे. तर मी चाललोय कस्टमरच्या इकडं आणि त्यांना विचारणारे मीटरनी, फोन करून विचारतो मीटरने येणार का, ते हा म्हणले तर जायचं, नाही तर भारतीय स्कूटर. तर उगाच आपलं सीएनजी घालायचं नाही का. मित्रांनो फोन केला होता असं म्हणत होतो. तर मी कस्टमरला फोन केला होता, म्हटलं मॅडम मीटर प्रमाणे, ते म्हणते नाही आम्ही ओला बी केलं. एक मिनिट जरा काहीतरी चांगलं झालं की वाटोळ सुरू झालं. मी म्हणलं देवा दगडूशेठला ऑर्डर दे, देवाने दिलं. कस्टमरला फोन केला, नाही म्हणला ओलाची ऑर्डर होती कॅन्सल, दुसरी पडली उबरची. तो म्हणला ओके मीटरने येतो, त्याला म्हणलं मीटरने येतो, हो येतो म्हणला. त्याला सोडलं, थोडं पुढं आलं की क्लच तुटला. आता मी बघा स्वारगेटच्या राष्ट्रभूषण चौकाच्या थोडंसं अलीकडे आहे. दगडूशेठचं थोडं पुढं गेल्यावर बंद पडलं, पोस्ट ऑफिस चौकाच्या थोडं पुढं. तिथनं मग घेरवड होती गाडी नशीब, तर तिथवर चालत आलं. पण इथं ट्रॅफिक एवढं होतं की ब्रेक लावायच लागलं आणि झालं जे व्हायचं ते झालं. आता इथनं आपलं जे हे क्लच बसवणारा तो खूप लांब आहे, त्याला इथं बोलवलं तर मला परवडणार नाही. मला कोणाची तरी मदत घ्यायला लागेल आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याला आता ढकलायला बी जमणार नाही जरासं बी, कारण आपलं मनक्यात गॅप आहे. मानका इकडे तिकडे झाला 19-20 तर फिन्नीस होऊन जाईल सगळं. काहीतरी थोडं चांगलं व्हायला लागलं ना, बिनसतच माझ्यासाठी काय ना काय होतच. ऑल काय म्हणतात ते, ऑल टॅप केलं तर आपण. पण बरेच दिवस चाललं बरं काय, मला वाटतंय 5-6 महिने झालंच किंवा 4-5 महिने झालं, बरंच चाललं. हे चांगलं आहे बरंच. पण पहिले जे व्हायचं ते लगेच एका महिन्यात तुटायचं. तर आता बघूया स्वारगेट पर्यंत कोण पाहिला होतं का नाही, तिथनं मग बघूया का होते का नाही. लय अवघड आहे रे परिस्थिती, रिक्षावरची जिंदगी अवघड आहे. 5:05 झाल्यात, बघूया आता काय होते का नाही, कोण भेटते का पाय लावायला, नाही तर हळूहळू ढकलत नाही लागल, जे की मला जमणार नाहीये, म्हणजे नाही जमणार. मला कोणाला तरी बोलवाच लागेल. चला, लाईटीचा वापर असा करावा सरकारी ब्लॉग बनवून. तर फायनली मित्रांनो धक्का मारत मित्रांना फोन केला. मित्रांना एक मित्र आलता पाय लावत सेकंड ह्याच्यावर घेत कसं बसं आलो, चेंज केलं. 100 रुपये खर्च आला. खर्चाचा प्रॉब्लेम नाहीये, धक्का मारायचा तो लय मोठा विषय. पण ठीक आहे, होते. बराच दिवस टिकलं. नाही तर पहिलं बघायचं नंतर महिन्याला तुटायचं. आता ऑल टॅप केल्यामुळे, ऑल टॅप काय म्हणतात ते केल्यामुळं, ग्राइंडर मारल्यामुळं व्यवस्थित आहे. तर वाजलं 7:40 आणि खूपच उशीर झाला. त्या ह्याच्यामुळे झाला, क्लचमुळं झाला. क्लचचं इनर गेलं तर त्यामुळं. ते जर नसतं गेलं तर येताना 100 रुपये झाले असते, सहज झाले असते. आणि 1300वर गेला असा आकडा. पण ठीक आहे, 1200वर आलाय. 1200 बी काही वाईट नाही. 100 जरी गेले तरी 1100 रुपये कमवतात, जे की नॉट बॅड. अपेक्षा नव्हती पण ठीक आहे, काय हरकत नाही. बघूया आता काय होते काय नाही. नेक्स्ट वीकला बघूया बँकेचं काय होतं. बँकेचं टेन्शन आहे मला. बँक एकदा क्लोज झाले की मॅटर क्लोज होईल. तो मॅटर मला क्लोजच करायचे. तर आय होप आजचा ब्लॉग आवडला असेल. अशी परिस्थिती असते रिक्षावाल्याची, आणि लोकांचं म्हणणं असतं की रिक्षावाल्यालाही छापतो पण सगळं जातं बी, राहत तर काहीच नाही. तर चला भेटूया नवीन लोक. तोपर्यंत शुभरात्री, बाय.